आज आपण खूप महत्वाचं गूढ बघणार आहोत. आपल्या शरीराबद्दल आपण काय बोलतो त्याला स्थूल शरीर. दुसरं काय सूक्ष्म शरीर. मागच्याच वेळेस बघितलं आपण की सूक्ष्म शरीर म्हणजे काय? म्हणजे काय? तुमच्या ज्या 5 जे आहेत ज्ञान, ज्ञानेंद्रिय, त्याच्यानंतर 5 त्याचे विषय, त्याच्यानंतर 5 प्राणांचे विषय, प्राणायाम वगैरे त्याचे, आणि त्याच्यानंतर बुद्धी आणि मन, मन आणि बुद्धी. हे झालं सूक्ष्म शरीर. ओके. अगोदरचं स्थूल शरीर जे ज्याला आपण हात लावू शकतो ते स्थूल शरीर, त्याच्यानंतर दुसरं सूक्ष्म शरीर, आणि तिसरं आपण काय बघितलं होतं? कारण शरीर. ओके. कारण शरीर म्हणजे काय? शॉर्टमध्ये जे आपण कार्य करतो. मागच्या वेळेस पण सांगितलं मी तुम्हाला की 2 गोष्टी असतात. एक म्हणजे काम, कार्य जे करतो आपण, ते कार्य, त्या कार्यामुळे जे परिणाम होतात, म्हणजे कारण बनतो आपण कुठल्याही गोष्टीला. काही जरी आपण काम केलं किंवा काही केलं तर त्याचं कारण, फळ जे आहे, कर्मफळाचा नियम तो, आणि तुमची आध्यात्मिक प्रगती, या 2 गोष्टी आपण बघितल्या होत्या. डिटेलसाठी आपण तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघा. ओके. आता त्याच्या पुढे जाऊ. सगळ्यात महत्वाचा पार्ट असा आहे की हे जे 3 प्रकारचे शरीर आहे त्यांचा संबंध कसा आहे, आणि हे खूप मदत करणार आहे आपल्याला बघा सुखी होण्यासाठी. ओके. या 3 शरीरांचा संबंध जसा जसा तुटतो तसा तसा माणूस सुखी होत जातो, हे आज आपण बघणार आहोत. चला, पहले संबंध पर विचार. पहला संबंध जागृत आदि 3 अवस्थाओं द्वारा होता है, जिसका विवरण इस प्रकार है. काय आता पहिला संबंध बघा. जागृत अवस्था, इस अवस्था में तीनों शरीरों का संबंध बना रहता है. आता कसं राहतं संबंध? मला अगोदरच सांगितलं मी. जागृत अवस्थामध्ये स्थूल शरीर, आता हे शरीर माझं ऐकतंय मी जे बोलतोय ते आतून, म्हणजे माझं मन आणि बुद्धी, बाकीचे जे इंद्रिय आहेत ते सगळं ऐकतायत, सगळं सिंक मध्ये. आणि आपलं कारण शरीर सुद्धा, हे तिन्ही सिंक मध्ये जागृत अवस्थामध्ये. म्हणजे आपण काय काम करतोय, कार्य करतोय ते आपल्याला कळतंय. ओके. आणि आपली जी बुद्धी आहे कुठली आध्यात्मिक ज्ञानाची, ती सुद्धा आपल्याला साथ देते. आत्मा सुद्धा साथ देतोय. का? प्रत्येक वेळेस आत्मा तुम्हाला सांगतो ना योग्य मार्ग काय. ओके. त्यामुळे 3ही शरीर जोडलेले आहेत ज्यावेळेस जागृत अवस्था असेल त्यावेळेस. चला पुढे जाऊ. स्वप्नावस्था. आता स्वप्नावस्थात काय होतं बघा. इसमें सूक्ष्म और स्थूल शरीर का संबंध टूट जाता है. बापरे, महत्वाचं आहे. परंतु सूक्ष्म और कारण शरीर का संबंध बना रहता है. इसी का परिणाम यह होता है कि इंद्रियों का व्यापार बंद हो जाता है. इंद्रियांचा कार्यक्रम बंद होऊन जातो, व्यापार. परंतु मन का कार्य जारी रहता है. इसलिए मनुष्य इस अवस्था में स्वप्न देखा करता है. हा बघा, आता स्वप्न अवस्थात काय होतं? पहिलं आपलं जे इंद्रिय आहेत, हे 5 इंद्रिय वगैरे, सुप्त शरीर, त्याचा आणि सूक्ष्म शरीराचा संबंध तुटतो. लक्षात घ्या. त्यामुळे आपण बॉडी आपलं ऐकत नाही. बरोबर आहे. झोपेत कोण बॉडी ऐकणार आहे का तुमचं? नाही, कारण संबंध तुटलेला आहे. जी आहे ती लिंक, कम्युनिकेशन लिंक तुटलेली आहे त्याला. आणि पण हा महत्वाचं आहे, मनाचं कार्य चालू असतं, कार्यक्रम. म्हणूनच स्वप्न पडतात. मन काय करतं? वेगवेगळे महाल बांधतं आतमध्ये, हे असं हे तसं. स्वप्नावस्था, पण त्यात कारण शरीर आणि कार्य शरीर दोन्ही कम्युनिकेशन लिंक जोडलेली असते. त्यामुळे पहिलं ज्यावेळेस आपण झोपतो आणि स्वप्न पडलेलं असतं त्यावेळेस हे 3 शरीरांपैकी एक शरीरचा संबंध तुटतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला. आता पुढे जाऊ. सुषुप्तावस्था. आता सुषुप्तावस्था महत्वाचं आहे. इस अवस्था में सूक्ष्म और कारण शरीरों का संबंध भी टूट जाता है और तीनों शरीरों में से किन्हीं 2 का संबंध बाकी नहीं रहता. सगळे 3ही शरीरांचा संबंध तुटून जातो. अगोदरच्या याच्यात स्वप्नावस्थेत 2 शरीरांचा संबंध असतो, आता ह्या त्यांचा पण तुटून जातो सुषुप्तावस्था. इन अवस्थाओं और उनके संबंध के रहने न रहने पर विचार करने से एक परिणाम निकलता है, जिस पर प्रत्येक विचारक को पहुंचना पड़ता है. और वह परिणाम यह है कि शरीरों का इन संबंधों के टूटने से मनुष्य को सुख और शांति प्राप्त हुआ करती है. सुख आणि शांती प्राप्त होते याच्यामुळे हुआ करती है.
जिस समय मनुष्य जागृत अवस्था के कामों से थक कर सो जाता है तो स्थूल शरीर का व्यवहार बंद हो जाने से उसे कुछ आराम मिलता है. ज्या वेळेस आपण काम करून थकतो, त्यावेळेस झोपतो, त्यावेळेस पहिलं काय, स्थूल शरीर त्याने आराम मिळतो. ओके, मग आपल्या बॉडीतले जे काय आहेत रिकव्हरीचे फंक्शन्स चालू असतात. ओके, रिकव्हरी. परंतु जब मन भी थक जाता है तब मनुष्य स्वप्नावस्था से निकलकर सुषुप्तावस्था में पहुंच जाता है और इस अवस्था में स्थूल और सूक्ष्म दोनों शरीर का काम बंद हो जाने से उसे पूर्ण शांति प्राप्त हो जाया करती है. पूर्ण शांती प्राप्त होते बघा आपल्याला. कारण मन सुद्धा थकतं, शरीर आणि मन दोन्ही थकल्यानंतर आपल्याला अशी झोप लागते की असं वाटतं आत्ताच तर झोपलो होतो, सकाळ झाली. ती आहे सुषुप्त अवस्था. ओके, झोपेची. इंग्लिश मध्ये त्याला डीप स्लीप बोलतात. इससे यह बात भली भांति समझ में आ जाती है कि जब एक जागृत अवस्था स्वप्न अवस्था का संबंध टूटा था तो कुछ आराम मिला था. ओके, जागृत अवस्थामध्ये ज्यावेळेस संबंध तुटला होता, नंतर जागृत अवस्था नंतर कुठली, स्वप्न अवस्था, जर शरीराचा संबंध तुटला होता काही आराम मिळाला होता, कुछ आराम मिला. इसलिए विद्वान सुषुप्त अवस्था को मुक्तावस्था का आंशिक उदाहरण रूप समस्या करते हैं. निष्कर्ष यह निकलता है कि शरीरों के संबंध टूटने से सुख प्राप्त हुआ करता है. ऋषी मुनी काय बोलतात, ज्यावेळेस हे सुषुप्त अवस्था येते ती अवस्था म्हणजे आपली मुक्त अवस्था आहे, मुक्तीची अवस्था आहे. मुक्त, आपल्याला कशापासून मुक्ती भेटते, दुःखापासून. बघा कसं आहे ते. ज्यावेळेस शरीर शांत होतं त्यावेळेस हे शरीराला जे इजा होता, दुःख, ओके, प्रत्यक्ष शरीराला इजा होतात ते दुःख आहे. ओके, तुम्हाला त्रास होतो, कंटाळा येतो, आळस येतो, दुखतं, हे दुखतं, ते दुखतं. ज्यावेळेस तुम्ही स्वप्नावस्थेत जाता झोपेमध्ये, त्यावेळेस या ज्या व्याधी आहेत शरीराच्या व्याधींपासून तुमची सुटका होते. आणि ज्यावेळेस तुम्ही सुषुप्त अवस्थेत जाता, त्याला काय इंग्लिशमध्ये डीप स्लीप बोलतात, त्यावेळेस तुम्हाला स्वप्न सुद्धा पडत नाही. त्यावेळेस तुम्ही हे मनाचं जे दुःख आहे, बऱ्याच वेळेस तुम्ही स्वप्न बघितलं असेल बघा कधी कधी की भरपूर त्रास होतो, आपल्याला मानसिक त्रास होतो स्वप्नात. आपल्याला असं वाटतं नाही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं होत नाही स्वप्नामध्ये. ते रिप्रेझेंटेशन आहे आपल्या सायकोलॉजिकल अवस्थेचं. ओके, त्याच्यात आपण डीप मध्ये नंतर बघू. पण त्यावेळेस आपल्याला मानसिक त्रास होतो. स्वप्नामध्ये किती जणांना मानसिक त्रास होतो, हातवर करा. भरपूर जणांना होतो. ओके, मला माहिती आहे, बऱ्याच जणांना त्रास होतो, मानसिक घाम येतो काही जणांना. मूवीमध्ये दाखवतात बघा आपल्याला घाम आलेला आहे, नाही नाही नाही, म्हणजे स्वप्नामध्ये आपल्याला मानसिक त्रास होतो, दुःख येते, ते पण एक प्रकारचं दुःख आहे. मग त्या दुःखापासून जर मुक्ती पाहिजे तर आपल्याला कशामध्ये जावं, तर सुषुप्त अवस्थेमध्ये जावं, डीप स्लीपमध्ये जावं. त्यावेळेस शरीराच्या व्याधी आणि मनाच्या व्याधी दोन्हींपासून मुक्तता होते. म्हणजेच ऋषीमुनी काय बोलतात, आंशिक, काही अंशी तुम्ही मुक्ती प्राप्त झाली असं ऋषीमुनी बोलतात बघा. याचाच अर्थ लक्षात घ्या, गहन अर्थ आहे. याचाच अर्थ असा आहे, ह्या 3 अवस्था आपण शरीराकडूनच शिकतोय. लक्षात घ्या, हे 12-13 हजार वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. शरीराकडूनच शिकतोय आपण की जर ह्या 3 शरीरांचा जर संबंध आपण तोडत गेलो तरच आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे, मुक्ती मिळणार आहे बघा. जसं ज्ञानेश्वर महाराज बोलले होते मुक्ताबाईला की सगळ्यांचं काय टार्गेट, सगळ्यांचा शेवटचं जे टार्गेट आहे किंवा सगळ्यांची शेवटची जी आहे ती तूच आहेस, मुक्ती. तसंच आहे, आपल्याला मुक्ती पाहिजे. कशापासून, व्याधींपासून. व्याधी शरीराला होणाऱ्या, त्याच्यासाठी झोपा. झोपल्यानंतर शरीराच्या व्याधी बंद होतात, आपल्याला त्रास देत नाही. त्याच्यानंतर सुषुप्त अवस्थेत जा, म्हणजे डीप स्लीपमध्ये जा, ज्यावेळेस तुम्हाला स्वप्न सुद्धा पडणार नाही. कारण स्वप्नात सुद्धा मानसिक व्याधी होतात, घाम येतो बघा काही काही लोकांना. सो हे 3 शरीराचे, सूक्ष्म शरीर, सुप्त शरीर आणि कारण शरीर, ह्या तिन्हांची अवस्था, म्हणजे हे जर संबंध जर तोडला तर आपल्याला सुखाची प्राप्ती होते. हा आपल्याला आज शोध लागला, म्हणजे ऑलरेडी लिहिलेला आहे 12-13, पण आपल्याला शोध लागला. लक्षात घ्या. आता ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कशी होणार, प्रत्येकाला मुक्ती पाहिजे. आंशिक, त्यांनी काय सांगितलं, आंशिक, थोडं.
म्हणजे आंशिक अवस्था आहे ही सुखाची किंवा मुक्तीची. पण आता जर पूर्ण अवस्थेत जायचं असेल, आपला पूर्ण अवस्थेत जायचं असेल मुक्तीच्या, तर अष्टांग योगाचा मार्ग आहे आणि तोच हळूहळू हळूहळू आपण उकल करणार आहोत त्याची. पुढच्या वेळेस प्राणायाम कसा हेल्प करतो आपल्याला ते बघू. प्राणायाम भरपूर महत्वाचा आहे. ओके, सो लक्षात घ्या, हे 3 ज्या आहेत आपल्या शरीर ते कसे आहेत आणि त्यांचा संबंध कसा आहे तो आज आपण बघितला. ओके, बघा, फिट राहा, बघा जमतंय का, फिट राहा, तुमच्या बॉडीलाही चांगलं खाऊ घाला आणि मेंदूलाही चांगलं खाऊ घाला बघा, आणि आनंदी राहा बघा. नमस्कार.